तुला लग्न पाहिजे ना ठीक आहे मी बघा तुला बाजू पाहिजे की यासाठी लग्न करून देतो पण हे दारू जोडून करून देत असतील लग्न केलं नाही पक्का पण लग्नाची टाइम आहे ते लढ पूर्ण झाले पाहिजे पक्का या बाबा बायको पाहिजे ना का अबे तुला बायको करून देतो लग्नच पाहिजे ना पण यासाठी या गोष्ट अरे सोड 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 हे अरे सोड 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 हे दारू सोड दारू पाई बर्बाद है झाल है दारू पाई है बर्बाद झाल संसार साऱ्याचा चालू करीन आता मी तुला सांगतो तेच कर मी लग्न करून देतो करून दे अगं मला सांग ना मला तो माझा आजा हा घरा काढता नाही का तो भेटला होता तो का म्हणे माहित आहे अरे बंड्या म्हणे तुझ्या बचपनातच लग्न झालाय म्हणे पोट मागणीच केला होता म्हणे त्यावेळेस लग्न झालाय म्हणे तुझ्या पण तुझी घरवाली म्हणजे आपल्या माहेरी जायचे म्हणे खोटी त्या अरोली कोदा वेळी तर तेथे जाऊन आपल्या बापाला सांग म्हणे बरं तू कधी चिंता नको करू मी काय तर बायको शांता याने हात धुवाले पाणी दे आणि याने चांगलं जेवण खाऊ दे चांगले कपडे घालून दे मी माझ्या दोस्ताकडे सोपान सिंधीवाला त्याच्याकडून येऊन पाहतो त्याला मला सांगितलं होतं म्हणे एक पोरगी आहे त्याच्याकडे येऊन पाहतो जर निरोप जर भेटला तर याचं लग्न आपण करून टाकू कारण आपला पोरगा जर खाऊन गेला तर आपल्याजवळ काही नाही कारण 7 एकर शेती त्याच्या नावाने आहे घरही त्याच्या नावाने आहे सगळं काही आपलं का आपण आज जाऊ उद्या नाही नाही का जा त्याला आंघोळीला पाणी दे नमस्कार भाऊ काय म्हणतात बरं मी का म्हणतो लगेच ती सारी आपली भेट नाही तेव्हा आपण पुरीने भेटलो तिकडे जातो सरकारी कर मी इकडे बसू शकतो ठीक आहे बरं मी का म्हणतो एखादी पोरगी आहे लक्ष पोरगी आहे पोरगी आहे का त्या भास्कर शेठ भास्कर शेठ त्या घराजवळचा ती तुझ्या होती वाटेल ना पोरगी काय म्हणे तिचं लग्न नाही करा मला यावर्षी अरे बयाला माझं पोरगा तुझं पोरगा 15वी शिकून राहिला 7 एकर शेती त्याच्या नावाला घरदार सर्व गोष्टी बरोबर जमत असेल तर पण विचार ते सगळं झालं तू फक्त पोरगी दाखव हो दाखवतो पाय विचार मार ठीक आहे बाई चंद्रप्रभा बेटा काय बाबूजी
आपल्याकडे पाहुणे आल्या. पाहुणे आले? हो. कुठून आले पण पाहुणे? पाहुणे ते आले कारल्याहून. तुम्ही लवकर इथं बसवला, मी लवकर चहा वगैरे बनवते ठीक आहे. आणि पाणी देते त्यांना. हो ठीक आहे ठीक आहे बस. ओ उमेश पोरगी तयार झाली. ठीक आहे हा? तर तुम्ही पोरीला घेऊन या, मी पोरगाला घेऊन येतो, ताबडतोब लग्न लावून टाकू. ठीक आहे. ठीक आहे चला. आता कुठे गेला काय? बाबा आजू काल बोंबलच्या ढोराच्या वाली झालं तुझ्या मनाला झालं. झालं. तुझ्या मनाला मी करून आलो, पोरगी पाहून आलो आणि पोरगीचा बापही आला आणि पोरगी घरी आहे. आणून येतात. अरे तर मग काय नाही येते शुभ मंगल करून आला. तो गरीब बी सोपान गरीब आहे. हो आहे. तो त्याच्याकडे काय पैसे असले लग्न करायला आहे नाही. नाही. तर त्याने म्हटलं तू काय फालतू खर्चात पडू नको, माझ्या घरी घेऊन ये, मी लग्न लावलं. आलं का? बिलकुल. एक दोन बाया बोलू आता गावातल्या हळद लावायला. मी काय म्हणतो हळद लावायची बाया बोलवून टाका. यावं मला हळद लावायला या, लग्न होऊन राहिलं तुमच्या गावात. पण स्वयंपाक नाही केला तेव्हा नको येतं. मग काय तुझी असेल पाहुणे तुझ्यावर लावशील का? पहिली हरदा सेनाच्या सऱ्यावर अव चौरंग पाठ भरा चौरंग पाठावर
सर्व इष्टमित्र मंडळाला शिरामिनारायणा शुभमंगल सावधान. स्वस्ति सदा मंगल शुभमंगल शुभमंगल सावधान हे शुभमंगल सावधान जमलं का वरत वरत अरे वरत का फरक पडला मला पाय लागला तर मी ते पाय तू काम तसा काम केला कसा काम केला ते कसा काम केला मला ते पोरीने जातो मग तिने पाय लागलं मग चालला आणि मीने पाय लागलं तो कोणता फरक पडतो आपण जन्म दिला तरी एकही दिवस पाहायला लागले आपल्या बघा तुम्ही सांगा आपल्या बायकोच्या पाया लागले अरे बरोबर आहे ना स्वागत करा लागतं त्याले अरे तुझी टोपी भरली होती आता बाय हे लग्न करून देणार हो का मी आपल्या बायकोच्या पाया नाही लागलो मी वर्ण झालो तिचा गेलो वर्ण झालो माझी टोपी पडली मला टोपी पडली होती म्हणून तू लागला आता मला तरी काय माहिती आहे पंड्या हे लग्न काही झालं